नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आहे अनंत चतुर्दशी. आमच्या कॉलनीमध्ये गणपती मंडळ आहे. तिथे काही स्पर्धा झाल्या होत्या आणि श्रीने जवळपास 4 ते 5 स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यात त्याने पहिला क्रमांक मिळवला. आणि आज त्याचं होतं प्राईज डिस्ट्रीब्युशन. तर श्रीला काय काय बक्षीस मिळालं आपण बघूया, चला. तर श्रीने कोणकोणत्या स्पर्धेत भाग घेतला मी तुम्हाला तेच सांगतो. पहिल्यांदा श्रीने रेसिंगमध्ये भाग घेतला होता, ज्यात त्याला सेकंड प्राईज मिळालं होतं. श्रीने म्युझिकल चेअरमध्ये भाग घेतला होता, म्हणजे संगीत खुर्चीमध्ये, त्यात त्याला फर्स्ट प्राईज मिळालं. चमचा लिंबूत भाग घेतला होता, त्यात त्याला पहिलं प्राईज मिळालं. आणि 3 पायाची शर्यतमध्ये पण त्याने आणि त्याच्या मित्र मिळून पहिलं प्राईज मिळालं. असे एकूण 4 स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. ड्रॉईंगमध्ये पण भाग घेतला होता, पण ड्रॉईंगमध्ये त्यांनी मोठ्यानं बक्षीस दिलं, छोट्यानं दिलं नाही. ठीक आहे. तर ह्या 4 स्पर्धेत मिळून त्याला काय काय मिळालं आपण बघूया. तर त्याला मिळालं आहे बघा, हा डॉनचा सेट. यात भरपूर वस्तू आहेत, स्टेशनरी साहित्य बघा तुम्हाला दिसू शकतं. याच्यामध्ये काय काय ते चला बघूया आपण. तुमच्या सेटमध्ये बघा तुम्हाला दिसतं एक ड्रॉइंग बुक आहे, कलर पेन्सिल पॅक 12 शेड्स आहेत, म्हणजे 12 शेड्स एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 12 शेड्स आहेत. ऑइल पेस्टल पॅक म्हणजे काय म्हणतात त्याला, खडू म्हणतात ना, एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 12 खडू आहेत, 12 शेड्स आहेत. वॉटर कलर पेन पॅक पण आहे, त्याच्यात 12 शेड्स आहेत वेगवेगळ्याचे. नंतर वॉटर कलर केक पॅक पण आहेत, त्याचे पण 12 शेड्स आहेत. नंतर ग्लिटर कलर आहे, त्यात 3 शेड्स आहेत. एक पेन्सिल आहे, एक इरेझर आहे आणि एक पेन्सिल शार्पनर आहे. म्हणजे जवळपास अशा 9 वस्तू त्या मिळाल्या. जवळपासची प्राईज बघा 200 रुपयाच्या आसपास प्राईज यायची. खूप छान मंडळींनी काम केलं आमच्या इथले. आणि मिळाले हे रायटिंग पॅड, क्वालिटी खूप छान आहे याची, हलका आहे वजनाला. आणि छोटं स्टॅम्प मिळालं जे असतं मग मुलांकडे खेळायला. असे जर स्पर्धेत प्राईज मिळाले तर लहान मुलांचा उत्साह वाढतो. त्यामुळे मी आमच्या कॉलनीच्या मंडळाचं खूप खूप धन्यवाद त्यांना व्यक्त करतो मी, की त्यांनी असे स्पर्धा घेतल्या आणि मुलांचं मन राखलं आहे, त्यांना छान बक्षीस दिलीत आणि ती पण उपयोगी अशी दिलीत. यामध्ये श्रीचं पण कौतुक करावं तिथं कमी आहे, कारण त्याने एकदम मेहनतीने जिद्दीने एक पहिला क्रमांक मिळवला. पहिल्यांदा जेव्हा दुसरा क्रमांक आला होता, तो दुसऱ्या दिवशी बोलला होता की मला पहिलाच क्रमांक हवा. तिथून पुढे त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रॅक्टिस करून पहिला क्रमांक मिळवला आहे. खरंच लहानपणी असं जिद्द ठेवणं हे खूपच कौतुकास्पद आहे. तसंही अभिनंदन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो मी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.